बच्चू कडू गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. 17 मागण्या होत्या, त्यातली महत्त्वाची होती की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. दुपारी अजितदादांच्या भाषणावेळी गोंधळ देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला. आता 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेट देऊन उपोषण मागे घेतले. सरकार कमी पडते, खोटं मला बोलते, वाटतं कर्जमाफी एक आहे, आपण पाहिलं असेल या सरकारवर विश्वास ठेवायचा तरी कसा. ज्या लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या, वेगवेगळे सण साजरे करून घेतले, निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला, अर्थात खरं तर त्याच्या मागे निवडणूक आयोगाचाच हात होता. पण हे सगळं करून झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींची यादी किती लाखांनी कमी केलेली आहे, त्याच्यात आता किती पैसे येतात. बरं, आता काय सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले कसे, ह्याच्यावर चौकशी होणार. आणि सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी कसं हे सगळं केलं, तुम्ही जे घोळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही महिलांना कशा दोष देताय. तसंच कर्जमाफी करणार हे त्यांच्या पूर्ण वचननाम्यात होतं, तरी देखील सरकार आल्या काय बोलतात, आम्ही बोललो होतो का. मुख्य गोष्ट हीच आहे की हे सरकार कुठचंही विश्वासू सरकार नाही आहे. हे पण पाहिलं असेल, कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही असं सरकार आहे. सर